ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत आणि माझी देवपूजा सुरू झालेली आहे. म्हणजे आजचा वार गुरुवार आहे आणि अगोदरचा व्हिडिओ इथे सेंड झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथून स्टार्ट झालेला आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सगळे देव उचलून मी किचन काउंटवर न ठेवता इथंच खाली ठेवलेले आहेत आणि इथंच मी आज देवांना पितांबर लावून घासून स्नान घालत आहे. कारण तुमचा गैरसमज होत आहे किचन काउंटवरती देव मी का स्नान घालते देवांना, कारण पाणी इथं खूप सांडतं ना, त्यामुळे आणि एकदम दारात आहे, कोणाला येता जाताही येत नाही आहे, त्यामुळे मी तिथं म्हणजे किचन काउंटच मला व्यवस्थित वाटत होतं. पण तुम्हाला वाटतं की ते पाणी बेसिकमध्ये टाकते असं तसं भरपूर सारे नावं ठेवत असता. म्हणजे सगळ्या ताई नाही बरं का, सगळ्या ताई खूप छान कमेंट करतात. मग त्यामध्ये एखादी ताई तिला गैरसमज होतो की पाणी मी बेसिकमध्ये टाकते देवांचं, तर तसं मी कधी चुकूनही करणार नाही. खूप मोठं पाप आहे ते. पण मी आज म्हटलं आज निवांत इथं खाली बसूनच देवपूजा करायची, कारण आता थांबल्या माझी पाय खूप दुखत आहेत, कारण दिवसभर थांबून स्वयंपाक करता वेळेस थांबूनच करायचा, सगळी कामं थांबूनच होत आहे, त्यामुळे पाय पण खूप दुखत आहे. त्यामुळे निवांत देवपूजा आज खाली बसून केलेली आहे मी. तर अगोदर तर हे कळशाचे आणि उतरणीचे तांबे मी पितांबर लावून घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कॉटनच्या कपड्यानं संग पाणी पुसायचं आहे, कारण थोडा वेळ ठेवलं ना लगेच पाण्याचे डाग पडतात, म्हणून ते पुसून ठेवलेलं आहे. आणि आता मी देवांनाही म्हणजे देवांच्या मोत्यांनाही पितांबरी लावून घासून इकडं स्नान घालत आहे. म्हणजे पाणी थोडंसं खाली सांडतच आहे, कारण बघा कसं असतं ना, इथं खाली टाईल्सवरती थोडंसंही पाणी पडते, पाणी इकडं तिकडं होतं, संग पुसलं आणि फॅन ऑन केलं तर ठीक आहे, नाहीतरी खूप पायदुळीत पाणी होत आहे. तर 2-3 वेळा मी पाणी पुसलेलं आहे आणि आता इकडं देवांना मी स्नान घालत आहे. तर इकडं महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत, त्यामुळे अगोदर यांना स्नान घालून मी साईडला ठेवलेलं आहे. फुलं वगैरे मी मॉर्निंगलाच घेऊन आलेत, म्हणजे थोडासा लेट मला झालेलाच होता. म्हणजे ती कामं खूप सारी झाली. आज उपवास असता तरी पण खूप सारी कामं झाली, वरण भात बनलं देण्यासाठी, आणि ती कामं खूप सारी छोटी मोठी कामं होतच असतात आपल्या किचनमध्ये, त्यामुळे ना थोडासा लेट झालेला होता मला पूजेला स्टार्ट करायलाच. तर झालेलं आहे, पाणी वगैरे भरून घेतलं आणि इकडं देवांनाही मी स्नान घातलेलं आहे. तर झालेत आणि देवाऱ्याची डीप क्लीन तर मी अगोदरच केलेली आहे, म्हणजे जी लिक्विड आहे ते टाकून मी देवारा स्वच्छ करून घेतलेला आहे. फोटो सगळ्या पुसून घेतलेले आहेत. दररोज तर नाही, पण प्रत्येक गुरुवारी मी अशा पद्धतीने पूर्ण देवाची डीप क्लीनिंग करते आणि फोटो सगळे मी पुसून घेतलेले आहेत. इकडं देवाऱ्याचं पाणी पूर्णपणे हडकलेलं आहे, तर आसन अंतरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी आसन चेंज करते. दररोज होत नाही, कारण तुम्ही बघता भरपूर सारे देव आहेत आणि दररोज फक्त देवांना स्नान घालून रेग्युलर पूजा करत असते, पण गुरुवारी मात्र पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते. सगळं ही मी देवाची भांडे आहेत, कळशाचे तांबे उतरणीचे तांबे सगळे काढून आसन बदलून मगच मी देवारा स्वच्छ क्लीन करते, कारण हे मार्बलचं आहे ना, 8 दिवसाला एक वेळा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. कारण थोडासा गॅप पडला, 1-15 दिवस गेले की लगेच काळपटपणा दिसून येतो, कारण आपण दिवा धुपला होतो ना, त्यामुळेच होतं. आणि धूळ पण खूप येत आहे, म्हणजे आता हवा खूप आहे ना, त्यामुळे. तर 8 दिवसाला एक वेळा करते. छान चमकत असताना जास्त आपल्याला कामाचा लोडही येत नाही. तर अगोदर तर मी उतरण लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणता ना की उतरण रिकामी ठेवू नये किंवा यामध्ये काय भरते, तर फक्त जे खालचे तांबे आहेत ना 2, त्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत आणि बाकीचे मी तांबे तसेच लावलेत, कारण ते खराब होत आहे धान्य, त्यामुळे. आणि इकडे मी कळस्थापनाही करत आहे. गणपती बाप्पांचे फोटो पण ठेवलेले आहे आणि एक फोटो वरच्या साईडला, म्हणजे महादेव पार्वतीचे फोटो वरच्या साईडला ठेवलेले आहे. तर इकडं कळशामध्ये पाणी भरलेलं आहे, नारळ ठेवलं, नारळाला मी लक्ष्मी मातेचं मुकुट लावलेलं आहे आणि फुलाचा गजरा, मोत्याचं मकर, मंगळसूत्र घातलेलं आहे, म्हणजे कळस्थापना झालेली आहे. आता देवांना पुसून मी देवपाट्यावर विराजमान करत आहे, कारण पितांबर लावून स्नान घातले म्हणजे घासून स्नान घातलेलं आहे ना, त्यामुळे ना पाण्याचे डाग पडतात, म्हणून मी देवाच्या मूर्त्या असो किंवा हे पितळ तांब्याचे भांडे असो सगळे मी स्वच्छ पुसूनच ठेवत असते. म्हणजे पाणी पूर्णपणे पुसायचं आहे, म्हणजे एक 8 दिवस तरी चमक अशीच बनवून राहते. तर इकडे सगळ्या देवाच्या मूर्त्या मी पुसून देवपाट्यावर विराजमान करत आहे. म्हणजे मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला आणि छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवते, कारण खूप सारे देव आहेत ना, त्यामुळे मोठ्या मूर्त्या सगळ्या मी मागलच्या साईडला ठेवत असते अशा पद्धतीनं. आणि इकडे शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मला आणखीन, पण अगोदर मी देवांना स्नान घालून देवपाट्यावर विराजमान केलेला आहे. आणि वरच्या साईडला मी इकडं म्हणजे एकदम वाईट आहे ना मार्बलचं मंदिर, त्यामुळे थोडंसं कलरफुल दिसावं म्हणून अशा पद्धतीने एक प्लास्टिकचं जे फुलाचं हार आहे ना, मी ते वरच्या साईडला अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि त्यावर एक चमकीचं ठेवलेलं आहे, म्हणजे छान वाटतं. आणि वरी मी परडी ठेवलेली आहे, महादेव पार्वतीचे फोटो ठेवले. तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी करत असते. आता मी शाईबाबांचा अभिषेक करत आहे. तर इकडं अगोदर मी तीर्थ करून घेतलेला आहे, म्हणजे दूध, दही, तूप, साखर हे सगळं घेतलेलं आहे. आणि शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक पण मी आज इथं समोर बसूनच करत आहे, म्हणजे आज किचन काउंटर कुठलंच काही मी केलेलं नाही आहे. तर इकडे शाईबाबांची मूर्ती घेतलेली आहे आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये अगोदर तर मी शाईबाबांना पाण्यानं स्नान घालणार आहे, मग नंतर हे जे आपण तीर्थ बनवलेलं आहे त्यांना अभिषेक करणार आहे. अशा पद्धतीनेच मी प्रत्येक गुरुवारी अभिषेक करत असते. तर इकडे शाईबाबांच्या माळा आणि पोशाख काढून ठेवलेले आहेत, म्हणजे पोशाख तर खूप सारे आहेत, प्रत्येक गुरुवारी मी चेंज करत असते, पण माळा मात्र तेच आहेत आणि मी ते धुवून बाबांना परत मी घालते.
तर अगोदर साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते. तर अगोदर मी पाण्यानं बाबांना स्नान घातलेलं आहे, नंतर इकडं तीर्थानं अभिषेक केलेला आहे आणि परत पाण्यानं मी स्नान घालत आहे. अशा पद्धतीनं साईबाबांचा अभिषेक झालेला आहे. आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते आणि बाबांना पोशाख घालते. म्हणजे आज थोडासा मला पूजेला लेट होतो, म्हणजे आरामात 2 ते 3 तास मला लागतात, कारण देवाची डीप क्लीनिंग, देव खूप सारे आहेत आणि परत पितळ तांब्याचे भांडे पण खूप सारे आहेत. आरतीचं ताट पण मला क्लीन करायचं आहे, त्यामुळेही मला थोडासा लेट होतो आणि अधूनमधून दुसरी कामं खूप सारी होऊन जातात. ते सांगून थोडं जमतं आपल्याला. तिकडे साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे, पोशाख घातलेले आहेत, माळा घातलेली, फेटा घातलेला आहे. तर झालेला आहे साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक. तर आता देवपाट्यावर विराजमान केलं आणि इकडं अन्नपूर्णा आणि कासव हे मी तांदळात ठेवत असते. तर तांदूळ इकडं घेतलेले वाटीवरून आणि अन्नपूर्णाही ठेवलेले, म्हणजे असं म्हणतात की अन्नपूर्णा बुडेल तितकं तांदूळ घ्यायचं असतं आपल्याला. तर तशाच पद्धतीने मी इकडं अन्नपूर्णा ठेवली तांदळामध्ये आणि कासव पण पाण्यात पण ठेवू शकता, तांदळात पण ठेवू शकता. मी तांदळात ठेवलेलं आहे. आणि इकडं जे लक्ष्मी मातेचं जे यंत्र आहे, साईबाबांचं यंत्र आहे, ते सगळे मी पुसून ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी केलेली आहे. आता लावूया हळदी, कुंकू, चंदन. तर इकडं हे शिडीहून आलेलं गंध आहे, तेच मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं अगोदर मी देवांना ही गंध लावते, मग वरून मी कुंकू लावत असते. आणि इकडं जे कळशाचा तांब्या आहे, देवीला तरी कुंकूच लावायचं असतं, तरी पण मी इकडं कळशाला अगोदर गंध लावत आहे, मग त्यावरून कुंकू लावते, म्हणजे ती व्यवस्थित बसलं जातं. अशा पद्धतीनं लावत आहे. आणि जे शिर्डीहून गंध आणलेले तेच सगळेजण घरी लावून घेतात आणि साईबाबांच्या मूर्तीला, फोटोला मी हेच गंध लावते. तर इकडे साईबाबांच्या फोटोलाही मी गंध लावत आहे. वरी परडी ठेवली, परडीची मी पूजा करून घेतलेली आहे. आणि जितके फोटो आहेत सगळे मी आज पुसून घेतलेले आहेत, सगळ्यांना मी इकडं हेच गंध लावत आहे. तर ही सगळी कामं आवरल्यानंतर आज एक्स्ट्राची कामं काय, तर मला तिकडच्या रूममधला पसारा आवरायचा आहे. म्हणजे मी परवाच आवरला होता, पण काय झालेलं ना, ते जी तिकडची एक्स्ट्राची रूम आहे ना, जी हातात येतं ना, मी तिकडे नेऊन ठेवते, कारण आपली किचन छोटी आहे, स्पेस कमी आहे. मग जी हातात येतं ना, नेऊन तिकडं ठेवून देते मी, म्हणून इतकं भरलेलं नाही तिकडे, इतके पोते 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 असे झालेले आहेत. तर ते आज मला काढायचं आहे. तर थोडंसं लवकरच ही सगळी कामं मी आवरून घेते आणि त्या कामाला सुरुवात करणार आहे, कारण खूप पसारा वाटत आहे तिकडच्या रूममध्ये. आणि मी वरच्यावर काढते असते तरी पण बघा त्या रूममध्ये पसारा कसा होतो मला कळतच नाही. ज्यावेळेस मी काढते ना, 1-2 दिवस 3 दिवस ते व्यवस्थित राहतं, मग 3-4 दिवसानंतर बघते मी परत पसारा असतो आणि ते मीच नेऊन ठेवते, दुसरं कोणी ठेवत नाही. मीच ती काढाकाढीची कामं करते आणि परत पसारा भरतो तिकडं, तसं झालेलं आहे. तर अगोदर तर मी देवपूजा करून घेते, कपडे मशीनला लावायचे आहेत, भांडे झालेले आहेत खूप सारे. तरी आपली जे रेग्युलर काम आहे ते अगोदर आवरून घेते, मग त्यानंतर त्या रूमचा पसारा काढायला सुरुवात करणार आहे. आणि आज थंडी पण खूप होती, खूप थंडी वाजते, म्हणजे वेळामुशा झाली तितकी थंडी वाजलेली नाही आहे, पण आता थंडी परत वाढलेली आहे. 2 दिवस झालं खूप थंडी वाजायला लागलेली आहे. तिकडे देवांना मी हळदी, कुंकू, चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत, म्हणजे थोडीफार मी मार्केटहून आणायला लावलेली आहे, थोडीफार स्वास्तिकची आणि थोडीफार ही सदा फुले आहे. म्हणजे असं म्हणतात की देवाला फुल वाहू नये, पण आज मला स्वास्तिकची फुलं जास्त भेटलेली नाही आहेत, म्हणून मी सदाफुलीची थोडीफार घेऊन आलेली आहे आणि अशा पद्धतीने वाहिलेले आहेत. म्हणजे छान असतं, हलकं असते फुल ना, देवाच्या डोक्यावर छान बसतं, मला खूप आवडतं. पण असं म्हणलं जातं की सदाफुली देवाला वाहू नये, म्हणून मी थोडीफार आणल्या, समोरच ठेवले आहेत, पायरीवरती ठेवलेले आहे मी, कारण दासाळ्याचं फुली मला भेटलेलं नाही आहे. म्हणजे आज थोडासा लेट झालेला होता ना, मग सगळेजण घेऊन गेले, फुलंच भेटलेले नाहीत. आज थोडासा लेट झाला की असंच आहे, नंतर झाडाला एकही फुल राहत नाही. तर इकडं देवांना फुलं वाहिलेले आहेत, दीप प्रज्वलित केलेला आहे आणि वाटीत साखर घेतलेले आहे. म्हणजे आज नैवेद्यामध्ये मी काही बनवलेलं नाही, मॉर्निंगला वरण भात बनवलं होतं, पण दिनेचं जेवण झालेलं आहे, त्यामुळे ती उष्टा भात काही मी घेतलेला नाही आहे, फक्त साखर घेतलेली आहे. पण ज्या दिवशी काही बनवत नाही किंवा बनलेलं उष्ट जर झालं तर मी साखर, दूध किंवा दही, साखर असं ठेवत असते. तर साखर ठेवलेली आहे, देवांना नैवेद्य दाखवला, धूप वाहून घेतलेले आहे, घंटा वाजवून घेऊया आणि देवाचे दर्शन करून घेते. आणखीन मला तुळशीपूजन, उंबरापूजन करायचं आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की अगोदर उठल्यानंतर तुळशीचीच पूजा करतात, म्हणजे खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे, पण मला अशी सवय झालेली ना अगोदरपासून. अगोदर मी देवपूजा करते, म्हणजे मला असं सवाशी वाटतं, अगोदर देवपूजा करायची मगच तुळशीचं पूजन करायचं. तर इकडं झालेली आहे रोजची देवपूजा, म्हणजे कशी आपल्या घरात पूजा असो, कितीही मोठी पूजा असो, अगोदर आपली रोजची नित्यपूजा, मग त्यानंतर बाकीची पूजा मी करत असते. तर हीच आहे आजची देवपूजा. तर झालेली देवपूजा, आता आलेली मी बाहेर, टायमिंग थोडंसं जास्त झालेली बघू शकता तुम्ही, 10:30 वाजलेले आहेत, म्हणजे पूजा करता करता थोडासा लेट मला झालेलाच आहे. तर आलेले बघू शकता, वातावरण छान आहे, पण मॉर्निंगला खूप थंडी होती आणि आभाळ नाही ना, त्यामुळेच थंडी वाजत आहे असं वाटत आहे मला. म्हणजे अजिबात आता म्हणजे ऊन आहे, आभाळ नाही आहे आणि हवा खूप आहे यामध्ये, त्यामुळे थंड, एकदम थंड अशी हवा आहे. आणि असं वाटतं ना की सगळी कामं जिथल्या तिथे ठेवा आणि उन्हाला जाऊन बसावं, पण होत नाही. आपण उन्हाला थोड्या वेळ बसलो, आपली कामं सगळी जिथल्या तिथं राहतात. एक तर थंडीमुळे लवकरही कामं आवरत नाही आहेत आणि त्यामध्ये आपण थोडा वेळ उन्हाला बसलो, मग असं वाटतं की तिथंच बसून राहू, मग आतमध्ये यायचं मन होत नाही, तसं होतं मला.
तर इकडं मी तुळशीला पाणी घातलेलं आहे, पूजन करून घेतलेलं आहे. तर झालेली आहे तुळशी पूजा. आता करत आहे उंबरा पूजन. हळदीचं लेपन पण करू शकता, फक्त पाण्याने मी उंबरा धुवून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू चंदन लावलेलं आहे आणि फूल वाहून पूजन करून घेतलेलं आहे. तर झालेले आहे उंबरा पूजन. म्हणजे थोडासा मला लेट झालं, म्हणजे लेट झालं ना, असं होतं ना की कामं म्हणजे देवपूजाना मॉर्निंगला लवकर केली तर खरंच खूप छान वाटतं, पण एक वेळा असं होतं ना खूपच लेट होत आहे मला. म्हणजे काहीतरी आपण दुसरी कामं घेऊन बसलो ना, असं वाटतं की ते काम पूर्ण करावं मग पूजा करावी, त्यामध्येच थोडासा लेट होत आहे. कारण मला असं वाटतं ना की आंघोळ झाल्यानंतर 7 वाजता पटकन आपण देवपूजा करायची, पण होत नाही. आपली रेग्युलर कामं इतकी होऊन जातात आणि जे बाहेर जाणार राहतात ना त्यांना अगोदर आवरून द्यायचं, असं तसंच होत आहे. अगोदर मी स्वयंपाक करत आहे, मग पूजेला मला थोडासा लेट होत आहे. तर असं सगळ्यांचं खाणंपिणं झाल्यानंतर मी देवपूजाही केली आणि आता लागूया बाकीच्या कामाला. तर अगोदर तर कपडे मी इकडे मशीनला लावले आहेत, कारण लाईटचं एक नक्की नाही, आजकाल लाईट गेली तर लवकर येत नाही आहे. तर कपडे मशीनला लावलेत, कपडे धुवायचं काम होत आहे. नंतर थोडासा वातावरणाचा एन्जॉय घेतला, खिडक्या वगैरे उघडलेल्या आहेत, म्हणजे हॉलमध्ये खिडकी बंदच होती कारण खूप गार हवा येत होती, पण आता वातावरण छान झालेलं आहे थोडंसं. तर झालेली ती सगळी कामं. थोडंसं मी निवांतच बसलेली होती कारण मॉर्निंगपासून धावपळ माझी चालू होती. आता मी इकडं करत आहे दूध, म्हणजे उपवास आहे, चहा तर पिणं मी बंद केलेला आहे. टिकाशन चहा मी मॉर्निंगला पिलेला होता आणि आता मी इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे दूधच पिणार आहे आणि शेंगदाण्याचे लाडू पण मी बनवणार आहे. तर इकडं दूध आणखीन एक वेळा मी गरम केलेलं होतं, ते उचलून मी खिडकीमध्ये ठेवलं आणि शेंगदाणे इकडे भाजून घेते लाडूसाठी. तर शेंगदाणे इकडे लोखंडी तवा घेतलेला आणि लोखंडी तव्यावरती मी शेंगदाणे भाजून घेते. आणि एक ताईंची काल अशी कमेंट होती की ताई चपाती बनवतेस तू गॅस कमी करते का फुल करते ते मला सांग. तर चपाती बनवतेस मी गॅस मध्यम करते, म्हणजे कारण लोखंडी तवा आहे आणि तवा जास्त वेळ गरम राहतो, म्हणजे ज्वारीची भाकर असो किंवा चपाती असो, हा तवा खूप जास्त वेळ गरम राहतो, म्हणून गॅस मी मध्यम करते. चपाती करते वेळेस, भाकरी करते वेळेस आपल्याला कमी करायची गरज नाही, कारण भाकरीला थोडासा जाळ जास्तच लागतो, पण चपातीला जमत नाही. आणि आपण पॅनवरती जर चपाती बनवत असला ना तर गॅस आपल्याला कमी ठेवावा लागेल, कारण पॅन खूप लवकर गरम होतो. लोखंडी तव्यावरती थोडंसं कमी जास्त करून आपण चपाती शेकली ना तर व्यवस्थित ती शेकली जाते. तर इकडे माझं दूधही पिऊन झालेलं आहे आणि शेंगदाणे भाजलेले आहे, तर व्यवस्थित गार झालेले आहे ते. तर ताटलीमध्ये काढून घेतलं. साल काढायची असली तर काढू शकता, पण मी इकडे साल काढणार नाही, सालीसहितच मी शेंगदाणे वाटण करणार आहे, कारण सालच खूप पौष्टिक असते, त्यामुळे काढायची नाही. तर इकडं गूळ घेतलेला आहे मी. तर 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलेला, म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमीच घेतलेलं आहे. गूळ खिसून घेतलेला आहे आणि इकडे मिक्सर घेतलेला आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे अगोदर टाकून व्यवस्थित वाटण करायचं आहे, म्हणजे थोडंसंही मोठं ठेवायचं नाही, एकदम बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. खूप छान एकदम पेड्यासारखेच हे शेंगदाण्याचे लाडू म्हणून तयार होतात. तर एकदम बारीक अशी पेस्टच मी बनवून घेतलेली आहे. नंतर हे गूळ जे आहे ना पूर्णपणे मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता टाकूया यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. घरचं बनलेलं तूप आहे, खूप छान असतं, म्हणजे आपण मार्केटमधून आणलं थोडंसं मिसळसळ असतं त्यामध्ये, पण तूप मी कधीही बाहेरून मागवत नाही, जे घरी आपल्या तूप बनतं तेच मी घेत असते, खूप छान असतं. तर तूप टाकलं, गूळ टाकलं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान मिक्स होतं हे आणि लाडू खूप छान परफेक्ट बनून तयार होतात. म्हणजे उपवासा दिवशी ना शेंगदाण्याचे लाडू किंवा फळं फ्रूट वगैरे हे घेतो आम्ही, पण काही फराळ वगैरे करत नाही. तर इकडे शेंगदाणे म्हणजे हे जे आहे ना मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता याचे लाडू वळून घेऊया, झटपट वळतात, काहीच यामध्ये म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. छान मी मिक्स केलेलं आहे आणि बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत. आपल्याला कुठं द्यायचं आहे बाहेर, म्हणजे आता मुलं बाहेर आहेत तर काय द्यावं खूप मोठा प्रश्न असतो की काय द्यायचं मुलांना, काय आवडेल, तर हे लाडू बनवून देऊ शकता, खूपच छान आणि खूप पौष्टिक असतात. तर बघू शकता इकडे हे एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत. तर मी इकडे जास्त मिश्रण बनवलेलं नाही आहे, फक्त 4 लाडू इकडे बनलेले आहेत, कारण दिनेशच्या मनात आल्यासारखं असतं, कधी आवडलं तर खातो, नाहीतरी नग मम्मी मला ते खायचंच नाही म्हणतो. एक वरण भातच पाठ केलेलं आहे त्यानं, वरण भातच खातो, पण आज केलेले लाडू दिनेशने खाल्लेले होते, खूपच छान टेस्टी हे लाडू बनलेले आहेत, कारण आपण यामध्ये तूप वगैरे टाकलेलं आहे. तर बघू शकता इकडे एकदम परफेक्ट एकदम पेड्यासारखे लाडू म्हणून तयार झालेले आहेत. तर दिवसभरात ही सगळी कामं आवरली. आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे, म्हणजे इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे आता खिचडी, म्हणजे प्रसादात देण्यासाठी. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे, फ्रेश झालेले आहे आणि देवाला दिवा पण लावलेला आहे. म्हणजे बाहेर तुळशीला आणखीन लावलेला नाही, कारण बाहेर उजेड आहे, आणखीन 6-6:30 वाजता अंधार होतो, पण इथं फक्त देवापाशी जे आहे ना मॉर्निंगला जे दीप प्रज्वलित करतो तोच दिवसभर राहतो. तर आता अगोदर मी इकडे खिचडीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं लवकरच हे घरी येतात आणि थंडीमुळे माझी कामं आवरत नाही आहेत, मग लेट होत आहे त्यांना, म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केली, म्हणजे 5:30 वाजता सुरुवात केलेली आहे आज. तर इकडे लसूण सोलून घेतलेलं आहे, लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तांदूळ मी अगोदर स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे खिचडीसाठी तांदूळ भिजवून ठेवायचे, म्हणजे खिचडी छान बनते. कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसणाची पेस्ट टाकली, म्हणजे खडे मसाले अगोदर टाकायचे होते, नंतर अगोदर लसूणच टाकलं, नंतर खडे मसाले टाकले, जसं 2 तेजपत्ते 2-4 लवंग टाकलेले आहेत. नंतर यामध्ये मी
हिरवी मिरची आणि बटाटा टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे. आणि कारल्याचा तुकडा पण मी खिसून टाकलेला आहे यामध्ये. म्हणजे आपण पेस्ट बनवली तरी पण चालतं, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट बनवून टाकली तरी पण छान होतं. पण मी इकडे अगोदर लसूण टाकलं, नंतर आलं खिसून टाकलं आणि नंतर मग मिरची बटाटा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर टाकलेलं आहे इकडे मी टमॅटो टाकून थोड्या वेळ परतून घेतलेलं आहे. नंतर टाकूया तांदूळ. तर हे 15 मिनिट अगोदरच मी भिजत ठेवलेले होते, तर 15 मिनिट भिजलेले आहेत. तर हे तांदूळ टाकून परतून घ्यायचं आहे. म्हणजे पटकन पाणी टाकायचं नाही, थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं जेही फोडणीचा टेस्ट आहे ना, म्हणजे जे फ्लेवर आहे ते छान यामध्ये उतरतो आणि खूपच छान खिचडी बनवून तयार होते. थोड्या वेळ मी परतून घेतलेला आहे. नंतर टाकलेले पाणी. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि मसाले आवडीप्रमाणे गरम मसाला वगैरे टाकू शकता, पण मी घरचा बनलेला मसाला टाकते. कशा पद्धतीने बनवला मी सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे दालचिनी, शाही जिरा, विलायची याची म्हणजे छान अशी पावडर बनवून घ्यायची, म्हणजे एक मसालाच बनवून हे तयार होतो गरम मसाला. आणि मसाले भाताचा स्पेशल हा मसाला आहे. तर इकडं अर्धा चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा सुहाना मसाला, चवीपुरतं मीठ टाकलं. मिक्स करून मी 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इकडं परफेक्ट खिचडी बनवून तयार झालेली आहे. आणखीन मला रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे, भाजी भाकर भात सगळं बनणार आहे, पण अगोदर मी प्रसाद बनवला. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.